भाऊने व्हायला पाहिजे. चांगली सोय केल्यात आम्हाला गरीबाला. नगराध्यक्ष एकच प्रणिताई बालके एकच, दुसरं कोणीही नाही. विरोध पक्षाचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे 40 वर्ष सत्ता होते, कायच काम केलं नाही त्यांनी. 40 वर्षाची सत्ता होती, पाईप कुठली कुठं जोडायला ही परशन मालकाला माहित आहे ना. ते कोण नगराध्यक्ष असेल असं वाटतंय? बालके बालके. श्यामलताई शिरसाट. आम्हाला तर बालकेत पाहिजे. श्यामलताई शिरसाट. सांगत एवढं कमी आहे. बाजारात माणूस आलं तर किती घाण वास येते म्हणते. श्यामलताई शिरसाटचा प्रचार जोरात आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत. मी अतुल गाडगे. आज पंढरपूर नगरपालिकेचे इलेक्शन लागले, तरी येणाऱ्या नगरपालिका इलेक्शनमध्ये नगराध्यक्ष कोण होईल हे आपण जनतेच्या मनातील जाणून घेऊया. सांगा. नमस्कार, तुमचं नाव काय? फुलगाबाई बामणे. आता नगरपालिकेच्या आता निवडणूक लागले, तरी कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय? भाऊने व्हायला पाहिजे. त्यांनी काय विकास केला का जनतेसाठी? केलेत की आपल्याला पाणी केलं, सोय केले, सगळं दारापाशी चुक्कल होतं सगळं त्याने हे टाकून दिले. चांगली सोय केल्यात आम्हाला गरीबाला. काय नाही भाऊचं अशी पैकी यायला पाहिजे आपल्याला निवडून. हा म्हणजे विकास चांगला आहे म्हणायचं. हा चांगला आहे ते. एवढंच की त्याने आपल्याला गरीबाला सगळं जाणलंय. ते एवढं मोठं माझं सोय केल्यात म्हणलं काटेश मध्ये. भाऊची पाया धरलं, माझे पोटात 3.5 किलोची गाठ होते. त्याने मला सरकार केले चांगलं, जीव वाचवला. लेकरा बाळापासून माझं सोय केली त्याने. हा मतदानच करणार आहे भाऊला. लाडक्या बहिणीचे बी पैसे येतात मला. लाडक्या बहिणीचे बी पैसे येतात. भाऊने चांगली सोय केली आम्हाला. सगळं मतदान भाऊलाच करणार आहे. नमस्कार. गौतम जालिंदर शिंदे. तर आता नगरपालिका निवडणूक कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय? नगराध्यक्ष एकच प्रणिताई बालके एकच, दुसरं कोणीही नाही. आणि ते कशासाठी होणार हे पण सांगतो. कारण ते असताना डॉक्टर आहेत, हुशार आहेत, आणि प्रत्येक गोष्ट. आता इथं बाजारातच माझं दुकान आहे. बाजारात लेडीजला संडासची सोय नव्हती, मुताऱ्याची सोय नव्हती. आम्ही ताईला बोलवून घेतलं, ताईपाशी प्रस्ताव मांडला, इथल्या बायांना सगळ्यांना बोलवून घेतलं, आणि त्याने आमचं 4 दिवसात संडास बाथरूमचं नियोजन लावलं. इतकी बेकार कंडिशन होती, बाथरूम सुद्धा नव्हतं. नगरपालिकेत कुठलेही काम असलं आम्ही दादाला फोन केला की दादा आमचे प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह करून टाकतात. ते एकच भगीरथ आहे, दुसरं कोणीही नाही. आता नगरपालिकेची निवडणूक चालू आहे, तर कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय? लक्ष्मण शिरसाटची मंडळी. आता विरोध पक्षाचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे 40 वर्ष सत्ता होते, कायच काम केलं नाही त्यांनी. 40 वर्षाची सत्ता होती, पाईप कुठली कुठं जोडायला ही परशन मालकाला माहित आहे ना. ह्या ड्रेनेजचे पाईपा कुठे गेलेत, कुठनं कुठे गेलेत त्यांनाच माहित आहे. परिचारकला ते काम करतात ना. विकास काय काय केलाय? भरपूर काय विकास केलाय. उपनगरात केलाय, झोपडपट्ट्यात केलाय, समधीकडे केलाय. आता पाण्याची ती व्यवस्था कशी आहे? समधी व्यवस्था चांगली आहे. काय सुद्धा रोडचं काय? समधी रोड बीड केलेलीच आहे की मालकाने. काय नाव आपलं? नागनाथ तुकाराम साखरे. आता नगरपालिकेची निवडणूक लागली, तर कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय? बालके. बालके. आता काय त्यांचं म्हणजे काय विकास काय आहे का त्यांचा असा? त्याच्या वडिला टायमा जास्त होता, त्यामुळे त्याने काय केलेलं नाही. त्यांचा आहे म्हणायचं. आता त्यांच्यावर श्यामलताई शिरसाट हे पण उमेदवार चांगले आहेत. ते काय सांगता येत नाही. नंतर त्या नवऱ्यामुळे लक्ष्मण त्यांची आहे जरा. ज्योतिराम अभंगराव. आता पंढरपूर नगरपालिका निवडला, कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय? श्यामलताई शिरसाट. काय विकास केला का त्यांनी वार्डात? काय भरपूर विकास केला. काय काय पाणी रस्ते सगळं एकदम व्यवस्थित केलंय. तुला असं वाटतंय? आम्हाला तर बालकेत पाहिजे. काय सुविधा केली का त्याने आता? पहिली केलेली. आता काय सुविधा नाही असं बाजारात तुम्हाला? आता आम्हाला रोड नाही, आता लाईट नाही. बदरचा आम्ही 500 रुपये देऊन लाईट घेतो. काय आता म्हणजे काय सुविधा करतील असं वाटतंय का बालकी निवडून? होय होय करणार की. नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतंय? श्यामलताई शिरसाट. होय. तर विरोध पार्टी अशी म्हणते की त्यांचा विकास नाही 40 वर्ष. काय ती त्यांचा विषय झाला. 40 वर्ष विकास करायला म्हणजे घरापाशी बघा, ब्लॉक टाकल्यात, ड्रेनेज पाईप आणले, नळ आणलेत पाण्याचे. अजून काय पाहिजे त्यांनी? काय करायला पाहिजे? कोरोनात सरकार केले, किट वाटले, गहू तांदूळ वाटले, साखर वाटले, किलो तेल किलो वाटलं, चटणी वाटली. अजून काय पाहिजे? आता पंढरपूर नगरपालिकेत निवडणूक लागली, तरी कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय? श्यामलताई शिरसाट. होय. काय विकास आता आहे का त्यांचा? काय होय, विकास आहे की. नगरपालिका व्यवस्थित, नगरपालिका प्रभागमध्ये काम चालू आहे त्यांचं.
विकास झाला आहे नगरपालिकेमार्फत. ड्रेनेज लाईन झाली आहे, नाट्य सभागृह झालं आहे, ड्रेनेजची कामं झाली आहेत, रस्त्याची कामं झाली आहेत. आता विरोध पार्टी म्हणते की 40 वर्ष त्यांची सत्ता होती तरी काय विकास केला नाही. केला आहे, विकास कसं केला नाही. विकास केला आहे, आई बहिणींना 1500 रुपये चालू आहेत, घरपरपंच बघतो त्या लोकांचा. अजून काय पाहिजे, विकासच चालू आहे. आता रोडची पण समस्या सांगते ते सगळा पंढरपुरात धुरळा आहे म्हणते ते. आहे धुरळा आहे, थंडीमुळे धुरळा राहतोच. पावसाळा झाला की धुरळा थंडीत असतोच. तरी पण मशीन आहेत झाडाच्या वगैरे, झाडूवाले आहेत, कामगार आहेत, रोज सकाळ संध्याकाळ झाडते आहेत. नगरपालिकेच्या काय गाड्या घरोघरी येते ते का कचरा उचलायला. हो येते की, रोज सकाळी आहे संध्याकाळी आहे. आणि पाण्याची काय समस्या तुम्हाला काय नाही, पाणी एक तास असतं रोज. बाकीच काय अडचण नाही म्हणायचं. काय नाही सगळं व्यवस्थित आहे. आता तुमचं म्हणजे फिक्स मत कोणाला आता. कमळ चिन्ह, परिचारक मालका. सांगून तेवढं कमी आहे. बाजारात माणूस आलं तर किती घाण वास येते म्हणते. प्यायला पाणी नाही बाजारात. लाईट आहे तर बाजारात कुठं. बाजारात कधी लाईट नाही, अजून बाजार लाईट नाही. एवढे वर्ष झाले सत्ता असून बाजारात कुठं लाईट नाही. काय नाव. अरुण देवमारे. आता पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतं. श्यामलताई शिरसटचा प्रचार जोरात आहे. त्यांचा काय विकास आहे का काय. हो, त्यांच्या मालकांचा अध्यक्षपदाचा अनुभव आहे आणि स्वतः त्या 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांचा नगरपालिकेचा विकासाचा अनुभव आहे त्यांना. आता विरोध पार्टीचं असं म्हणणं आहे की त्या 40 वर्ष सत्ता असून त्यांनी काय विकास केला नाही पंढरपूरचा. आता विरोधकाला काय आहे, फक्त इलेक्शन झाले की त्यांनी यायचं पंढरपूर शहरात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर फक्त टीका करायची. त्यांच्या हातात दुसरं काय नाही. त्याने 11 वर्षी त्यांच्या घरात आमदारकी होती. त्यांनी पंढरपूरसाठी किती निधी आणला हे पहिल्यांदा त्यांनी सांगावं आणि नंतर त्याने विरोधक आम्हाला बोलावं सत्ताधाऱ्यांना. आता त्यांचे असं म्हणणं आहे की पंढरपुरात रोडची अडचण आहे. सगळे रोड होत आलेले आहेत, काही प्रमाणात काही रस्ते राहिलेले आहेत आणि सगळीकडले कॉन्क्रिटिंग असेल, डांबरी रस्ते असेल, सगळे रोड महाराष्ट्र शासनाच्या निधीतून देवेंद्र फडणवीसनी बऱ्यापैकी जास्त 200-300 कोटी निधी हा पंढरपूरसाठी विशेष बाब म्हणून दिलेला आहे, तीर्थक्षेत्र म्हणून. पाण्याची काय अडचण आहे का नगरपालिकेतर्फे. काय सुद्धा ना. आता उपनगरात सुद्धा ड्रेनेजची सुविधा झालेली आहे, रोड लाईट झालेले आहे, रस्ते झालेले आहेत, ती प्रत्येक घरात पाणी पोचतंय. उपनगरात जवळजवळ 10 ते 12 टाक्या बसवल्यात आता नवीन पाण्याच्या. हो. पावसाळ्यात काय समस्या आहे का असं म्हणजे पाणी रोडवर साठते असं काय वाटतंय का तुम्हाला. आता कसं आहे, निसर्गाचं कोणच सांगू शकत नाही. अति पाऊस झाल्यानंतर कुठं तर सकल भागात पाणी साठतच असते. त्याच्यामुळं ते काय तुमचा मुद्दा होत नाही अडचणीचा, तो निसर्गाचा विषय. आता लक्ष्मण भाऊ त्यांची मंडळी श्यामलताई शिरसट पण उभा आहे. त्या काय विकास आहे की नाही का काय दुसरा. कोरोना काळात पूरग्रस्तांना भाऊंची मदत असते. कोरोना काळात त्यांनी सगळ्या त्या भागातल्या असेल किंवा पंढरपूर शहरातल्या सगळ्याला त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या परीनं. आता चंद्रभागेला बी पूर आलता त्या टायमाला काय. चंद्रभागेला पूर आल्यावरच त्यांच्या भागात पाणी येतं पहिल्यांदा. तिथल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांचे जेवणा खाण्याची राहण्याची व्यवस्था करत असतात भाऊ. स्वतः जातीनं लक्ष देतात.